नमस्कार. आज आपण एका अशा टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत जी खरं तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे पण आपल्याला दिसत नाही. हो, मी बोलतोय स्मार्ट अँटेनाबद्दल. चला तर मग बघूया काय आहे हे नेमकं प्रकरण. अच्छा, कधी असा अनुभव आलाय का की एखाद्या मोठ्या कार्यक्रमात, समजा कॉन्सर्टमध्ये किंवा स्टेडियममध्ये आहात आणि अचानक फोनचा सिग्नल गायब, ना कॉल लागतोय ना इंटरनेट चालतंय? हे आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी नक्कीच झालं असेल, बरोबर? याचं कारण खरं तर खूप सोप्पं आहे. याला आपण हवेतला एक ट्रॅफिक जॅम म्हणू शकतो. हो, जसा रस्त्यावर गाड्यांची गर्दी होते आणि सगळं थांबतं, तसंच काहीसं आपल्या वायरलेस सिग्नल्सचं होतं. हवेत एकच गोंधळ उडतो. चला मग हा वायरलेस ट्रॅफिक जॅम नक्की होतो तरी कशामुळे ते जरा सविस्तरपणे पाहूया. तर बघा, या ट्रॅफिक जॅमची दोन मोठी कारणं आहेत. पहिलं म्हणजे मल्टीपाथ इंटरफेरन्स. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर टॉवरमधनं निघालेला सिग्नल सरळ आपल्या फोनवर येत नाही. तो इमारतींवर, झाडांवर आदळतो आणि मग वेगवेगळ्या रस्त्यांनी आपल्यापर्यंत पोचतो. त्यामुळे गोंधळ होतो. आणि दुसरं कारण आहे को चॅनल इंटरफेरन्स. म्हणजे काय तर एकाच फ्रिक्वेन्सीवर जेव्हा खूप सारे सिग्नल्स एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांमध्ये अडकतात, जसा एकाच लेनमध्ये खूप गाड्या आल्यावर होतं. पण आता प्रश्न हा आहे की या गोंधळावर काही उपाय आहे का? तर हो, नक्कीच आहे. आणि तो उपाय म्हणजे स्मार्ट अँटेना तंत्रज्ञान. विचार करा, हे एका सिग्नल स्पॉटलाईटसारखं काम करतं. हे समजायला खूप सोपं आहे. आपले जे जुने पारंपरिक अँटेना आहेत ना, ते समजा एका उघड्या बल्बसारखे आहेत. आता बल्ब काय करतो? तो सगळ्या दिशांना प्रकाश फेकतो, बरोबर? जिथे गरज आहे तिथेही आणि जिथे नाही तिथेही. अगदी तसंच जुने अँटेना सिग्नल सगळीकडे पाठवतात. यामुळे होतं काय की खूप सारी ऊर्जा वाया जाते. आता स्मार्ट अँटेना म्हटल्यावर असं वाटेल की फक्त अँटेना स्मार्ट आहे, पण तसं नाहीये. खरी गंमत आहे पूर्ण सिस्टममध्ये. यात काय असतं तर अनेक अँटेनांचा एक ग्रुप, ज्याला अँटेना ॲरे म्हणतात, आणि या सगळ्याचा मेंदू म्हणजे एक पॉवरफुल डिजिटल सिग्नल प्रोसेसर किंवा DSP. हे दोन्ही मिळून काम करतात. आणि हीच सिस्टम मिळून तयार करते एक सिग्नल स्पॉटलाईट. म्हणजे ऊर्जा सगळीकडे वाया घालवण्याऐवजी ती फक्त आणि फक्त जिथे सिग्नलची गरज आहे, म्हणजे आपल्या डिव्हाइसवर अगदी अचूकपणे फोकस करते. कमाल ना? मग हे काम कसं करतं? तर बघा, 3 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी तो DSP म्हणजे जो मेंदू आहे, तो सिग्नल कुठून येतोय हे ओळखतो. याला डायरेक्शन ऑफ अरायव्हल म्हणतात. मग एकदा दिशा कळली की तो कॅल्क्युलेट करतो की सिग्नलची बीम कुठे आणि कशी फोकस करायची. आणि फायनली तो अँटेना बीम थेट आपल्या डिव्हाइसवर लॉक करतो, एकदम अचूक. आता गंमत म्हणजे सगळे स्मार्ट अँटेना काही सारखे नसतात. त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार यातही मुख्य 2 प्रकार आहेत. ह्या टेबलमध्ये आपल्याला दोन्हीतला फरक लगेच कळेल. एक आहे स्विच्ड बीम सिस्टम. ही थोडी सोपी आहे. ती काय करते तर तिच्याकडे काही रेडीमेड बीम असतात आणि वापरकर्त्यासाठी त्यातली बेस्ट बीम निवडते. त्यामुळे ही कमी खर्चिक आहे. आणि दुसरीकडे आहे अडॅप्टिव्ह ॲरे सिस्टम. ही खूपच ॲडव्हान्स आहे. ही गरजेनुसार एकदम नवीन आणि अचूक बीम तयार करते. त्यामुळेच इंटरफेरन्स रोखायला ही जास्त प्रभावी आहे. पण हो, ही सिस्टम थोडी कॉम्प्लेक्स आणि महागडीसुद्धा आहे. स्विच्ड बीम म्हणजे काय हे समजण्यासाठी एका अशा स्पॉटलाईटचा विचार करा ज्याच्या काही ठरलेल्या पोझिशन्स आहेत. तो फक्त त्या पोझिशन्समध्येच क्लिक क्लिक करून फिरू शकतो आणि मग तो वापरकर्त्याच्या सगळ्यात जवळच्या पोझिशनवर थांबतो. याच्या अगदी उलट अडॅप्टिव्ह ॲरे म्हणजे एक सुपर स्मार्ट स्पॉटलाईट. तो पाहिजे तसा फिरू शकतो. आणि इतकंच नाही तर तो फक्त आपल्यावर फोकस करत नाही, तर जिथून अनावश्यक सिग्नल येत आहेत त्या दिशेने तो सावल्या तयार करतो, म्हणजे त्या सिग्नल्सना ब्लॉक करतो. यालाच नल्स म्हणतात. चला आता बघूया की या टेक्नॉलॉजीचे आपल्याला प्रत्यक्ष फायदे काय मिळतात, म्हणजे आपला वायरलेस अनुभव यामुळे कसा बदलतो. आता परत येऊया आपल्या मूळ प्रश्नाकडे. तो जो हवेतला ट्रॅफिक जॅम होता, त्याला हा सिग्नल स्पॉटलाईट कसा काय सॉल्व्ह करतो? याचे फायदे जबरदस्त आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेटवर्कची कपॅसिटी वाढते, कारण गोंधळ कमी होतो. त्यामुळे जास्त लोक एकाच वेळी नेटवर्क वापरू शकतात. दुसरं, कव्हरेज रेंज वाढते. फोकस केलेला बीम जास्त लांब जातो. तिसरं, बेस स्टेशनची वीज वाचते, कारण ऊर्जा वाया जात नाही. आणि हो, सेल्युलर नेटवर्कमध्ये सतत टॉवर बदलायची जी प्रोसेस असते, म्हणजे हँडऑफ, ती सुद्धा कमी होते. पण या सगळ्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की पॉइंट काय आहे माहितीये? तो हा आहे की इंटरफेरन्स कमी झाल्यामुळे एकाच फ्रिक्वेन्सीवर खूप जास्त लोक एकत्र येऊ शकतात. आपल्याकडे ज्या मर्यादित एअरवेव्ज आहेत त्यांची क्षमता यामुळे कित्येक पटीने वाढते.
म्हणजे बघा, ही टेक्नॉलॉजी फक्त एक टेक्निकल अपग्रेड नाहीये, तर आपल्या येणाऱ्या कनेक्टेड भविष्याचा हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आज हे तंत्रज्ञान कुठे कुठे वापरलं जातंय तर आपल्या 5G नेटवर्कमध्ये, रडार सिस्टममध्ये, रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीमध्ये, अगदी समुद्राच्या आत सिग्नल पाठवण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. म्हणजे विचार करा किती वेगवेगळ्या ठिकाणी ही टेक्नॉलॉजी काम करतीये. शेवटी एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आज आपली डेटाची गरज दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ती जवळजवळ अमर्याद झाली आहे. अशा परिस्थितीत हे जे अदृश्य सिग्नल स्पॉटलाइट्स आहेत, ते खरंच आपल्याला नेहमीसाठी कनेक्टेड ठेवू शकतील का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?